देखा लहान आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल। जागतिक आदिवासींचा उत्सव याला 9 ऑगस्ट ते सबज आदिवासींताल आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा होती। आदिवासी हा निसर्ग प्रेमी ह आणि त्या निसर्गानं आदिवासींताल या जमीनवर जे कुदरत दिली ह की ही जी चारासारखा दिखाला ह तर ज्या पुरी जमीनवर जी भी उगतो ती खयान उंग, खेतात उंग, बांधात उंग, जंगलात उंग, जे भी हरा है तो सब हरा जो है ही माणसाची आरोग्य सुधारवासाठी निसर्गानं माणसाला दिलेला एक वरदान है। तर ह्या वरदानची आजची काळामध्ये लोक भुलत चालले होती। त्या आधी या देशामध्ये लोककल्याणाच्या विश्वकल्याणाच्या बाता होते होती, पण आदिवासी खरा हा लोककल्याणवादी है। तर हा आदिवासींना ह्या आदिवासी कार्यालय प्रकल्पामध्ये जे आपल्या आदिवासी जडीबुटी होती जंगलातल्या ह्यांचा प्रदर्शन धरला आहे। रानभाज्या ज्या होती की ज्याच्या आजची काळामध्ये लोक परेशान होते की एक बिमारी सुधारवासाठी ज्या औषधी लेत होती तर 10 त्या औषधांकन 10 बिमाऱ्या त्याची शरीरात तयार होई जाते होती। तर एवढी ह्या निसर्गानं माणसाला जी ढोरांच्या चारा म्हणतात त्या ढोरांच्या चारा समजीकडनं आपण जी फेकी देतात त्याच यामध्ये निसर्गानं माणसाची जीवनाच्या सुखी जीवनाचा राजतडी दपाई धरला याची माहिती नाही आहे। तर आज आपण ह्या जे आपली घराबारा जेव्हा खयानांमध्ये जी उंगत राहतो ही काय तर त्याचा जे प्रदर्शन धरला तर ह्याविषयी आपले जे वरिष्ठ होती जे जाणकार होती ते आपण याविषयी माहिती सांगते। तर हा एक प्रदर्शनामध्ये ही वस्तू धरली वनस्पती धरली याविषयी मुनाफदादा 2 शब्द सांगते। आपण वाली जान जय आदिवासी। जय आदिवासी याचा उपयोग काय होतो? हा जसवंदाचा झाड प्रत्येक माणूस ज्यानं घर अव्वल बनवला तो त्याही घरा पूर्ण फुल झाडाला होतो। हा त्यापैकी एक जसवंदाचा झाड। या जसवंदाच्या आपली आजारासाठी बरंच असं गुण होती। आपली घरं लहान बाळ म्हातारा प्रत्येक म्हणजे जो घरातला मेंबर पावसाळा म्हणजे त्याला आव संडाची लागते येते, खुनाच्या संडाची लागते येते। याच्या 2 पाना जर समजा ज्याला आव संडास लागली 2च पाना सुबह निहाल पोटी खवाळल्या त्याला पुढची संडास होणार नाही, म्हणजे त्या त्रास 100% कमी आहे। दुसरा गुणधर्म याच्या ज्या घरामध्ये समजा ह्या 2-3 झाडा होते आणि अचानक लखवा होई गेला। लखवा होला तर तुम्ही डॉक्टरकडे नाही लिजा मावर विश्वास धरा। त्याच्यात 2-3 किलो पाला अर्जंट काढा, त्या पाण्यामध्ये उकळा चालताल आणि तो या जो धड त्या धडालताल गरम गरम पाला लावा, पायाल बी हाताल बी न चेहराल बी वरून कपडा लाई द्या। तो अर्धी तासाकन त्या लखवाज नाही होला होता हे सिद्ध होईल। हा पुन्हा तिसरा गुणधर्म असा ज्याला कंबर दुखी सांधे दुखी जवान लेकरू पण यार माय कंबर दुखत नेहमी करता म्हणजे त्या म्हणजे जो ते हाडा म्हणजे चिवटपणा पाहिजे होता सुक्कटपणा व्हायला तर त्यानं रोज 2 जसवंदाच्या पाना खावाच्या त्याला मानदुखीचा त्रास होणार नाही, त्याला खांदेदुखीचा त्रास होणार नाही, काही पेटात कधी चपक निघणार नाही। दादा ही काय होते? जय आदिवासी। आपण सब जंगलात फिरणार आहे, त्या जडीबुटीतून आपण चालत फिरताना आपण त्यांचा अनुभव नाही। आपण आदिवासी गैर पुढे गेलो पण या जडीबुटीचे आत गैर मग आज साधा तुम्हाला एक वनस्पती देखाडाला याला काय म्हणतो ती आघाडा। हा आघाडा सर कशी बवासीर असो हा आघाडाला
जाळून घ्यायचं, राख करायची आणि परत खोबऱ्याच्या तेलात ज्या जागेवर बवासीची जे ठिकाण आहे तिथं लावून घ्यायची. कशी बवासी असो तुम्हाला 2 दिवसात आराम मिळेल. याला म्हणतात सर्व ओळखतात आपल्या तोडी भाषेत त्याला चिल्लार म्हणतात आणि फारीच्या बाब त्याला फापडा म्हणतात. हा फापडा आदिवासी कोणती नदीत गेला मासे वगैरे मारत असला तो काही औषधी टाकत होता. फक्त ह्याच्या पाला वरपायचा, कुटून घ्यायचा, कशाही डबक्यात टाकून द्या, एक अर्ध्या घंट्यात पूर्ण मासे मारून तो गोळा करून त्याचा उदरनिर्वाह करत होता. असे भरपूर वनस्पती असतात की त्याला अजून माहिती नाही आणि मला नंतर कळालं तर मी आलो डायरेक्ट इथं. मी पण आणलं असतं भरपूर. राजू दादा, यालताल देववृक्षीन म्हणतात ती आपल्या आदिवासी म्हणजे सफेद वृक्षीन. याची जे कडी ह जाल खूप जुना दमा ह, जाल डांग्या खोकला ह किंवा टीबी सारखा प्रकार होला, डॉक्टरांकडून तो कप निघाला नाही तर याची जे कडी ह ह्या कळ्या त्या झाडाखालून उचली कर आणवायच्या, किलो 2 किलो, आणि त्यांना रोज सुपारीसारख्या 10 ते 12 बियातून खावायच्या येते. त्याच्या जो दमा ह किंवा जो मोठा लॉंग रेंजवाला जो खोकला ह तो खोकला 100% नाहीसा होईल. अनिल सर, याला जंगली मोगरा म्हणतात ती. हा जंगली मोगरा एक कामासाठी की ज्या आजार समजा आज याचा इलाज कोणाकडं बहुतेक नाही आहे, दुर्मिळ आजार असल्यामुळे याला डॉक्टर बी नाही आणि बहुतेक कोणी आयुर्वेदिकाला याला जाणतं नाही. घटसर्प नावाची बिमारी ज्या प्राण्याला होली किंवा माणसाला होली तर घटसर्पलताल याच्या पाला 1 चम्मच या पाला लेवाचा, शुद्ध घिवा मंजार, तुपा मंजार याच्या रोज 1 चम्मच, त्या 1 चम्मच या मंजार तुपा मंजार देवाचा. तुमच्या घटसर्प 3 दियान मंजार बरा होतो. अर्धा लिटर होला, 3 पावशेर होला, 1 लिटर होला, पण नाही झाला आहे. या 2 पानांचा रस काढा पपयांच्या. पपयाची या पानातून विकत लेवाल जाणार नाही. त्या 1 ग्लासभर टाका म्हणजे या पपईचा रस टाका, म्हणजे त्या बाईच्या त्यांनी काल जीवदान भेटू दे. म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचा पदर हा 1% म्हणजे हा समूळ नाहीसा होतो. दादा थांबले काही वनस्पती तर याला भुई आवळा म्हणतो. आमच्या तळी भाषेत आम्ही जंगली आवळा म्हणतो. या आवळ्याचे पान, पत्ती सर्व आपण 1 लिटर पाण्यामध्ये याचा कमीत कमी 1 किलो पाला हा 1 तासभर उकळून 1 ग्लासभर राहील एवढं जर ठेवलं आणि कॅन्सर, ज्याला पहिल्या स्टेपचा कॅन्सर झालेला आहे अशा माणसाला जर याचं पाणी वस्त्रगाळ करून रोज सकाळी न्याहापोटी दिलं की 1 महिन्यामध्ये कॅन्सर बरा होण्याची गॅरंटी आहे. कॅन्सरची आजारांपासून तर किडन्या, हार्ट अटॅक ह्या प्रकारची सबल आजारांवरनं ह्या आदिवासी प्रदर्शनामध्ये ज्या जंगली जडीबुटी ह त्याच्या इलाजाचा प्रदर्शन आणि माहिती भेटली. तर ही जी कार्यक्रम आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत जो प्रदर्शन धरला होता तर त्यामध्ये आपलं जे प्रकल्प साहेब होती, आदिवासी संघटनाचे विविध पदाधिकारी होती, या प्रदर्शनाला त्यांना हजेरी लावली. तर जे माहिती आपली तळवी आदिवासी समाजानं ज्या जडीबुटीची न बिमाऱ्यांची माहिती सांगली तर ती प्रकल्प साहेबांचा कसा वाटला त्याविषयी 2 शब्द प्रकल्प साहेबांच्या ऐकू. आजच्या या रानभाजी महोत्सवानिमित्त माझे सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी त्यांचे जे काही पारंपरिक रानभाज्या असतील, रानफळे असतील किंवा जे काही जडीबुटी असतील ह्या ठिकाणी घेऊन आले. त्याचा फक्त केवळ रानभाज्या आणि रानफळाचा उपयोग कसा व्हावा हा तर आम्हाला थोडाफार प्रमाणात माहिती होता यापूर्वी, परंतु जडीबुटीची माहिती एवढी महत्त्वाची होती की जी आपण ज्या इतर बाहेर लाखो रुपये खर्च करून तो औषधोपचार करून सुद्धा ते आजार बरा होत नाही. तो आजार यांच्या
केवळ ह्या जंगली जे काही त्यांचे जडीबुटी आहेत त्याच्यातून ते बरे होतात हे पाहून मला खूप आनंद वाटला. आणि आमची ही जी आदिवासींची कला आहे किंवा त्यांचं जे जडीबुटीवरचं प्रेम आहे आणि त्यांनी जे जतन करून ठेवलेलं आहे ते भविष्यात त्यांच्या पुढच्या पिढींना सुद्धा तो वारसा जपला पाहिजे. आणि आमचे जे काही आदिवासी बांधव ज्यांना लवकरात लवकर उपचार भेटत नाही त्यांना या जडीबुटीतून निश्चितच फायदा होतो आणि ते लवकर बरे होतात. त्यामुळे मी या सर्व त्यांच्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी ही कला जोपासली. या आदिवासी प्रकल्प संचालक कार्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात आलेला जो वनभाजी महोत्सव व फळं हा उपक्रम एक उत्कृष्ट त्या ठिकाणी आपल्या पारंपरिक वन औषधी ज्ञानावर आधारित एक चांगला त्या ठिकाणी उपक्रम आपल्या प्रकल्प संचालक साहेबांनी घेतल्याबद्दल त्या ठिकाणी आम्ही भूमिपुत्र समूहाच्या माध्यमातून आणि आपले आदिवासी तळीव बांधव पावरा बांधव यांच्या या पारंपरिक जे ज्ञान आहे वन औषधीच्या संदर्भात हे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सर्वांना ज्ञात झालं. असेच उपक्रम आपल्या प्रकल्प कार्यामाध्यमातून कार्यान्वित हो ही हार्दिक शुभेच्छा. मार्क